बघत रहा APN न्यूज, सत्य आणि सकारात्मक। आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार महानायक स्वर्गीय श्री वसंतरावजी नाईक साहेब यांचं जन्मगाव गहुली येथील ग्रामस्थांच्या वतीने काही प्रमुख आणि रास्त मागण्यांसाठी गेल्या 71 दिवसांपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे। विशेष म्हणजे या मागण्यांसाठी येथील ग्रामस्थांनी दसरा आणि दिवाळीही साजरी केली नाही। येथील प्रशासनाला थोडाफार अभ्यास जर असेल तर त्यांच्या लक्षात यायला पाहिजे की अवघ्या महाराष्ट्र राज्याला सुजलाम सुफलाम बनविणारे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार हरित क्रांतीचे जनक वसंतरावजी नाईक साहेब यांच्याच जन्मगावाच्या ग्रामस्थांना जर काही रास्त मागण्यांसाठी तब्बल 70 दिवसांपेक्षाही जास्त दिवस उपोषणाला बसावे लागत असेल तर यापेक्षा शर्मेची बाब अजून काय असू शकते असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही। त्यामुळे प्रशासनाला जागे करण्याच्या हेतूने या उपोषणाला राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जयकुमारजी राठोड यांनी उपोषण स्थळी जाऊन पाठिंबा दिला, तसे पत्रही दिले आणि प्रशासनाला या रास्त मागण्यांसाठी लवकरात लवकर निर्णय घ्यायला लावू अथवा राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा निर्धारही या प्रसंगी करण्यात आला। या प्रसंगी सर्व उपोषणकर्ते, स्थानिक ग्रामस्थ तसेच छत्रपती संभाजीनगर येथून पाठिंबा देण्यासाठी गेलेले राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जयकुमारजी राठोड, जिल्हाध्यक्ष विलास राठोड, शहराध्यक्ष KM राठोड व इतर बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। APN न्यूज साठी अर्जुन नोसावत, गहुली। ग्रामपंचायत कार्यालय गहुलीच्या भोंगळ कारभाराबाबत या ठिकाणी गहुलीमध्ये साखळी उपोषण हे बेमुदतपणे सुरू असून आज साखळी उपोषणाचा 69वा दिवस आहे। पण झोपलेल्या प्रशासनाला अजूनपर्यंतही जाग आलेली नाही। कारण आमचं उपोषणच हे वैयक्तिकरित्या नसून सार्वजनिक प्रकाराचं आहे, ज्यामध्ये अनधिकृत आणि बिना परवाना लावलेले तेलचित्र हटविणे, जिल्हा परिषद शाळा गहुली समोरील संपूर्ण चौकातील अतिक्रमण हटविणे, त्याचप्रमाणे गावाची शांतता आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्यावर कारवाई करणे, तसेच गहुली सोबतच इतरही बंजारा समाजावरील ज्या ज्या ठिकाणी ॲट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे खारिज करणे आणि या मागण्यांना विलंब लावणाऱ्या प्रशासनावर आणि त्याच्या दिरंगाईबाबत निर्णय आणि न्याय मागण्यासाठी हे उपोषण सुरू केलं गेलं। ह्याची रीतसर तक्रार ग्रामपंचायतला दिनांक 5/9 आणि 6/9/2024 रोजी देण्यात आली। त्यानंतर दिनांक 17/9/2024 रोजी स्मरणपत्र, 24/9 रोजी तक्रार अर्ज की ज्यामध्ये उल्लेख केला होता की आम्हाला न्याय मिळाला नाही तर महात्मा गांधी जयंती या 2 ऑक्टोबरच्या मुहूर्तावर संपूर्ण गावकरी हे उपोषणाला बसणार आणि त्यानुसार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी परत आमचं कर्तव्य समजून सुचविलं की उद्यापासून आम्ही उपोषणाला बसत आहोत। त्याप्रमाणे 2 ऑक्टोबरपासून संपूर्ण गाव हे बेमुदत साखळी उपोषणाला या मागण्यांसाठी बसलेलं आहे। त्यामध्ये दसरा आणि दिवाळी ह्या 2 दिवशी रीतसर सूचना देऊन काळ्या फिती लावून आम्ही या झोपलेल्या प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदविला। दसराही साजरा केला नाही आणि दिवाळीसुद्धा साजरी केली नाही। त्यानंतर सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांनी 7/10/2024 रोजी एका पत्राद्वारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांना पत्र देऊन कळविले की सदर तक्रारीवर आपण निर्णय घ्या, हे आपल्या अधिकारात येते आणि प्रचलित नियमानुसार संपूर्ण कार्यवाही करा।
आता तेच पत्र ग्रामपंचायतला सुद्धा आलेलं आहे आणि त्यानुसार त्यांनी कार्यवाही केल्याचं त्यांनी आजच दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी आम्हाला एक पत्र देऊन कळविलं आहे की आम्ही कार्यवाही करत आहोत. कारण 3 दिवसापूर्वी आम्ही त्यांना एक पत्र दिलं होतं आणि सांगितलं होतं की आमच्या उपोषणाला एवढे दिवस झाले, आपण कुठलीही याची पर्वा करत नाही आहात, आमची दखल घेत नाही आहात, म्हणून आम्ही उग्र रूप धारण करू आणि उग्र आंदोलन करू. त्याचप्रमाणे कोर्टात दादसुद्धा मागू आणि तो न्यायालयीन खर्च आपल्याला द्यावा लागेल अशा प्रकारची तक्रार आम्ही पुन्हा ग्रामपंचायतकडे केली होती. म्हणून त्यांनी आज अशा प्रकारचं पत्र दिलेलं आहे. परंतु आजपर्यंतही आमच्या एकही मागण्या मान्य झाल्या नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतचा आणि ढिसाळ प्रशासनाचा मी उपोषणकर्ता म्हणून जाहीर निषेध करतो. जोपर्यंत आमच्या पूर्ण मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहील. कारण हे उपोषण संपूर्ण गावकऱ्याकडून आहे. आम्ही आमच्या बॅनरवर सुद्धा लिहिलेलं आहे की समस्त गावकरी गहुली. त्यामुळे आणि ह्या ठिकाणी गावकऱ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. आमची कुठलीही मानसिकता ढासळलेली नाही. आम्हाला पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन आणि न्यायप्रणालीवर विश्वास असल्यामुळे आम्ही अत्यंत शांततेत आणि कायदा व सुव्यवस्था न बिघडू देता संवैधानिक मार्गाने हे उपोषण चालू ठेवलेलं आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण चालूच ठेवू. स्थानिक नेत्यांनी तुमच्याकडे आले नाही का आतापर्यंत, किंवा कोण आलं? स्थानिक नेत्यांनी आम्हाला फक्त समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे की कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, तुमचं उपोषण शांततेत चालू द्या, तुमच्या मागण्या ह्या ग्रामपंचायत त्यांच्या परीने सोडवतील असं त्यांनी आम्हाला तोंडी बोललेलं आहे. आमच्याकडे अजून कुठल्याही प्रकारची लेखी कोणतीच गोष्ट आलेली नाही आहे. फक्त ग्रामपंचायतनी आम्हाला लेखी दिलेलं आहे की तुमच्या मागण्या रास्त आहेत, तुमचं म्हणणं बरोबर आहे, तुमच्या मागण्या योग्य आहेत, आम्ही त्याच्यावर कार्यवाही करू. त्यामुळे तुम्ही कुठलंही उग्र आंदोलन करू नका किंवा न्यायालयात जाऊ नका, आम्ही तुमच्या मागण्या मान्य करतो असं पत्र आजच ग्रामपंचायतनी आम्हाला दिलेलं आहे. मी सुहास बळीराम पवार, ग्राम गवली, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ. आज ज्या बंजारा समाजाचे दैवत किंवा बंजारा समाजाचे खरोखरच ज्यांनी हरित क्रांती घडवली त्या वसंत नाईक साहेबांच्या गावात गवली त्या गावामध्ये जे साखळी उपोषण 69 दिवसापासून चालू आहे. आणि ह्या उपोषणाला ज्या गावातील जे ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जे इलिगली कामं झालेले आहे ह्या कामामध्ये ज्या ठिकाणी तेलचित्र जसं त्या चौकामध्ये केलेलं आहे, इलिगली बसवलेलं आहे. खरं म्हणजे पूर प्रतिबंधक बांधावर अतिक्रमण केलेलं आहे. हां, आणि खरं म्हणजे ह्या यवतमाळ जिल्ह्यातील प्रशासन हे झोपी गेले असं मला वाटते. आज ज्या नाईक साहेबांनी 11.5 वर्ष मुख्यमंत्रीपद होते, त्यांनी ह्या समाजासाठीच नाही सगळ्या समाजासाठी जे कार्य केलेले आहे ते ऐतिहासिक काम आहे. आणि ह्या गावामध्ये ज्या बंजारा समाजावर जे अन्याय होते याला ग्रामपंचायतच नाही तर पूर्ण प्रशासन जबाबदार आहे. मी सर्व गाववाल्याला एवढं सांगू इच्छितो, तुमच्या उपोषणाला माझा पाठिंबा आहे. राष्ट्रीय बंजारा परिषदच्या प्रदेशाध्यक्ष नात्याने माझं पाठिंबा आहे. आणि तुमच्या ह्या उपोषणासाठी SP असू द्या, कलेक्टर असू द्या, त्यांना भेटून त्यांना दाद मागणार. आणि माझ्या समाजात जे अन्याय होते हे अन्याय नाही व्हायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे समाजावर जे अट्रॅसिटी दाखल करतात, जी इलिगली तेलचित्र बसवलेलं आहे, जे पुतळा आहे, एक तर चुकीचं काम करून माझ्या समाजावर अट्रॅसिटीचा गुन्हा दाखल करत आहे, हे तात्काळ मागे घ्यावे. नाहीतर त्याच्यानंतर राष्ट्रीय बंजारा परिषद रोडवर उतरेल आणि यांना धडा शिकेल. आणि गावकऱ्यांना मी एवढं सांगू इच्छितो, राष्ट्रीय बंजारा परिषद पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभी आहे आणि त्यांच्यावर काय अन्याय होणार नाही हे मी गावी देतो. आणि त्या पूर्ण गवळी तांड्यावर जे उपोषण चालू आहे त्याला माझा पाठिंबा जाहीर करतो.
वसंतराव नाईक की जय. वसंतराव नाईक की जय. APN न्यूज सत्य आणि सकारात्मक.